अभयम सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबारायांच्या दिव्य अनुग्रहामुळं आज आपण या ठिकाणी 16व्या अध्यायामध्ये पदार्पण केलेलं आहे. 16व्या अध्यायामध्ये प्रामुख्यानं प्रथमतः जो दैवी संपत्तीचा विचार सांगितलेला आहे तो दैवी संपत्तीचा विचार या ठिकाणी चालू आहे. गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात आणि मधुसूदन सरस्वती महाराजांनी सांगितलेले पूर्वभूमौ कृताम भक्तिम उत्तराम भूमीम आनयेत अन्यथा विघ्न बाहुल्यात जीवनमुक्तिस्तु दुर्लभा. भगवद्गीतेच्या उपोद्घातामध्ये मधुसूदन सरस्वती महाराजांनी सांगितलं की पूर्वभूमौ कृताम भक्तिम म्हणजे साधन काळामध्ये केलेली भक्ती जर साध्य प्राप्त झाल्यानंतर केली गेली नाही तर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणजे निर्वेद आनंदानुभूती, तत्वज्ञानाची निर्वेद आनंदानुभूती ज्याला म्हणतात ते आनंदानुभूती मिळणार नाही. त्यासाठी एक जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा विचार, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला प्रतिबंध करणारे विकार आणि जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला वाढवणारे गुण, सद्गुण या दोन्हीचा विचार प्रामुख्याने या अध्यायामध्ये केलेला आहे. तो विचार करत असताना आपण अभयम या पदाचा विचार केलेला आहे. आता सत्वसंशुद्धी या पदाचा विचार करताना भगवान माऊली बोलतात का पाडीवा वाढी आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐसा चिन्ही जाणीजे तरी जळे ना विझे राखोंडी जैशी. ही उभी झालेली. आता यानंतर सत्वशुद्धी म्हणून जिला म्हटल्या जातं ती अशा प्रकारच्या चिन्हांनी लक्षणांनी जाणल्या जावी तरी ज्याप्रमाणे राखोंडी जैशी जळे ना विझे, ज्याप्रमाणे राख जळतही नाही आणि विझतही नाही, मधल्या अवस्थेमध्ये असणारी अग्नीची स्थिती. आणखी उदाहरणं दिले 2-3. का पाडीवा वाढी न मगे अवंशे तुटी सांडूनी मागे माझी अतिसूक्ष्म अंगे चंद्रोदय सार आहे. का पाडीवा वाढी न मगे किंवा अमावस्येपासून 16 कळा चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या कळा वाढत वाढत गेल्या आणि पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र 16 कलांनी युक्त दिसला आणि पुन्हा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राच्या कला कमी कमी होत जाऊन चंद्र पूर्णतः लुप्त झाला अमावस्येच्या दिवशी. हे असं झालं तरी मात्र माऊली म्हणतात चंद्राची जी अतिसूक्ष्म अर्थात जी 17वी कला आहे त्याचं जे स्वरूप आहे ते कला पूर्ण असल्या किंवा कला पूर्ण नसल्या तरी सुद्धा 16 कलांनी युक्त जरी चंद्र नसला आणि 16 कलांनी युक्त जरी असला तरी मात्र त्याची जी 17वी कला आहे त्याचं जे सूक्ष्म स्वरूप आहे ते मात्र जशाला तसंच आहे. ना तरी वार्षिया सांडिली ग्रीष्मे नाही मांडिली माझी निजरूपे निवडली गंगा जैशी. आणखी एक उदाहरण दिलं. ना तरी अथवा वार्षिये सांडिली नाही ग्रीष्मे मांडिली नाही म्हणजे वर्षा ऋतूनं सोडलेलं नाही आणि ग्रीष्म ऋतूनं जिची मांडामांड केलेली नाही. अर्थात पावसाळा पूर्णपणे संपलेला नाही, पावसाळा संपलेला आहे. वर्षा ऋतूचा जो काही ओघ आहे पावसाळ्यातला पुराची जी परिस्थिती आहे ती संपलेली आणि ग्रीष्म ऋतूही आलेला नाही म्हणजे पूर्णपणे पावसाळा नाही आणि भर पावसाळा नाही आणि ग्रीष्म ऋतू नाही. मध्यंतराच्या काळामध्ये अर्थात तो आता प्रस्तुत काळामध्ये पण आत्ताच्या या वर्षीच्या काळामध्ये हा प्रस्तुत काळही पावसाळ्यामध्येच जमा आहे. आत्ताही भयंकर पाऊस बाहेर चालू आहे कुठं कुठं. तर म्हणजे या काळामध्ये किंवा यानंतरच्या काळामध्ये साधारण मार्गशीर्ष पौष महिन्यापर्यंत त्या काळामध्ये गंगेचं जे स्वरूप असतं ते कुठंतरी थोडे थोडे डोह, कुठं पाणी कमी झालेलं कुठं जास्त झालेलं असं नाही तर अतिशय संथ गतीनं गंगा चालू असते. त्याप्रमाणे म्हणजे अंतकरणाच्या सत्वसंशुद्धीचा विचार चाललेला आहे. माझी निजरूपे निवडली गंगा जैशी. गंगेचं जसं स्वरूप जसं आहे गंगेचं जशाला तसं स्वरूप म्हणजे पावसाळ्यामध्ये जे स्वरूप आहे कदाचित पावसाळ्यामध्ये ते स्वरूप वाढलेलं असतं म्हणजे पाणी पात्राच्या बाहेर जात असतं म्हणून ते वाढलेलं असतं आणि ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये जर त्याचा विचार केला तर ते पाणी पूर्णतः कमी झालेलं असतं. कुठंतरी एखादा डोह असतो म्हणजे स्वतःच्या स्वरूपभूत अवस्थेमध्ये गंगा पूर्णपणे पावसाळ्यामध्येही नसते आणि उन्हाळ्यामध्येही नसते. मधल्या काळामध्ये ती आपल्या स्वतःच्या स्वरूपानं असते. त्याप्रमाणे तैशी संकल्प विकल्पाची ओढी सांडून रजतमाची कावडी
भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. तैशी त्याप्रमाणे संकल्प विकल्पाची ओढी सांडुनी रजतमाची कावडी सांडुनी. त्याप्रमाणे संकल्प विकल्पाची ओढाताण सोडून देऊन आणि रजोगुणाचं तमोगुणाचं ओझ सोडून देऊन निजधर्माची आवडी भोगिता बुद्धी उरे. म्हणजे आत्मधर्माची आत्मस्वरूपाच्या आवडीचा उपभोग घेत असताना बुद्धीचं जे काही स्वरूप शिल्लक राहिलं, बुद्धी ही सत्वगुण प्रधान अशा प्रकारची आहे. म्हणजे पंचमहाभूताच्या सत्वांशापासूनच बुद्धीची निर्मिती झालेली. मग आत्मधर्माचा आत्मस्वरूपाचा उपभोग घेत असताना त्या बुद्धीचं स्वरूप हे स्वरूपभूत राहिलं, म्हणजे शुद्ध स्वरूप राहिलं. इंद्रिय वर्गे दाखविलिया. मग त्या शुद्ध स्वरूपानं त्या बुद्धीनं जेव्हा समाजामधल्या जगामधल्या यच्च यावत प्राणी मात्राकडं संपूर्ण वस्तू व्यक्ती पदार्थाच्याकडे पाहिल्यानंतर त्या निजरूपानं शिल्लक राहिलेल्या बुद्धीचा वस्तू व्यक्ती पदार्थाच्या विषयी काय निश्चय असतो ते सांगताना माऊली म्हणतात, इंद्रिय वर्गे दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. मग त्या शुद्ध स्वरूप अशा बुद्धीचा निश्चय कसा असतो? इंद्रिय समुदायानं दाखवलेल्या वस्तू व्यक्ती पदार्थाच्या विषयी, त्या वस्तू व्यक्ती आणि पदार्थ आपल्याला अनुकूल असतील किंवा प्रतिकूल असतील, कदाचित ते अनुकूल असोत किंवा प्रतिकूल असोत, मात्र त्याच्या अनुकूलतेच्या विषयीचं आश्चर्य नाही किंवा त्याच्या प्रतिकूलतेच्या विषयीचं सुद्धा आश्चर्य नाही. बऱ्याच वेळा काही लोकांनी जर बावळटपणा केला तर आपण आश्चर्य करतो की आम्हाला यांच्या बावळटपणाचं आश्चर्य वाटतं म्हणून. आणि काही लोकांनी खूप चांगलं काम केलं तरी आपल्याला वाटतं एवढ्या कमी वयामध्ये फार चांगलं काम करतात, आम्हाला आश्चर्य वाटतं. तर भगवान माऊली सांगतात, जेव्हा बुद्धी शुद्ध स्वरूपानं शिल्लक राहिली तेव्हा त्या बुद्धीला चांगल्या गोष्टीचं कौतुक नाही आणि वाईट गोष्टीचंही कौतुक नाही. तिला कुठला खेद नाही, कुठली अनुकूलता तिच्यामध्ये नाही किंवा प्रतिकूलता नाही. हे शुद्ध बुद्धीचं काम आहे. गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरळ शोभू भलते सनी हानी लाभू न मनी जेवी. पुन्हा एक उदाहरण देऊन माऊली बोलतात, वल्लभू गावा गेली या पतिव्रतेचा विरळ शोभू भलते सनी हानी लाभू न मनी. ज्याप्रमाणे एखाद्या पतिव्रता स्त्रीचा पती बाहेर गावाला गेल्यानंतर, परदेशामध्ये गेल्यानंतर त्या पत्नीला आपल्या पतीचा जो विरह झालेला आहे, त्या विरहामध्ये त्या पत्नीला कितीही प्रकारची हानी झाली तरी आपल्या पतीच्या विरहामध्ये ती त्या हानीचाही विचार करत नाही, कारण तिचा पती नसणं हीच तिची हानी आहे. आणि तिला कितीही मोठा लाभ झाला तरी त्या लाभामध्ये ती आनंदी होत नाही, कारण तिचा लाभ स्वरूप असणारा पती जवळ नसल्यामुळं तिला त्या लाभाचंही कौतुक वाटत नाही. त्याप्रमाणे ते वीज सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐशे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. त्याप्रमाणे सत्स्वरूपाच्या आवडलेपणानं त्या बुद्धीला परमात्म स्वरूपाची आवड लागल्यामुळं, आत्मस्वरूपाची रुची तिनं चाखल्यामुळं आत्मसुखाची या गोडिया विटेजो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. त्याप्रमाणे स्वरूप एकदा रुचल्यानंतर, परमात्म स्वरूपाची आवड लागल्यानंतर बुद्धी जे ऐशे अनन्य होणे, त्या पतिव्रतेसारखं बुद्धीचं परमात्म स्वरूपाशी जे अनन्य होणं आहे, भगवान परमात्मा केशिहंता म्हणे ते सत्वशुद्धी. केशी नामक दैत्याला मारणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, त्याला आम्ही सत्वशुद्धी असं म्हणतो. आता आत्मलाभाविखी ज्ञानयोगा माझी एकी जे आपुलिया ठाकी हवे भरे. आता यानंतर ज्ञानयोग व्यवस्थितीही या पदाचा विचार माऊली करतात. आता यानंतर आत्मलाभाच्या विषयी, परमात्म स्वरूपाच्या प्राप्तीच्या विषयी ज्ञानयोगा माझी जे आपुलिया ठाकी, जे ज्ञान आणि योग अर्थात ज्ञान आणि योग म्हणताना निष्काम कर्मयोग असेल, भक्तियोग असेल, अष्टांग योग असेल, जे काही योग परमात्म्याला प्राप्त करून देणारे आहेत, या संपूर्ण योगामध्ये ज्ञान आणि अन्य कोणतेही योग जे की परमात्म स्वरूपापर्यंत नेणार आहेत, त्या ज्ञानामध्ये आणि त्या योगाच्या विषयी जे आपल्याला करणं शक्य आहे, कोणाला अष्टांग योग शक्य असेल, कोणाला निष्काम कर्मयोग शक्य असेल, कोणाला भक्तियोग शक्य असेल, ज्याला जे शक्य असेल त्याप्रमाणे तो त्याचा अनुष्ठान करतो आणि आपल्या कुवतीप्रमाणे तो त्या ठिकाणी अतिशय उत्कट इच्छेनं अनुष्ठान करतो. सगळी ये चित्तवृत्ती त्यागू करणे ऐशारिते निष्कामे पूर्णाहुती
हुताशी जैशी. सगळी चित्तवृत्ती ऐशा रीती त्यागू करणे तया ज्ञानयोगा माझी. त्या ज्ञानयोगामध्ये ज्ञान अथवा योग म्हणजे जे ज्याला साधन शक्य असेल ते त्या साधनाच्या मध्ये आपल्या संपूर्ण चित्तवृत्तीचा तो त्याग करतो. अर्थात आपली संपूर्ण चित्तवृत्ती त्या साधनामध्ये तो लावून टाकतो. कशी लावतो? ज्याप्रमाणे एखाद्या निष्काम पुरुषानं यज्ञ करावा आणि निष्काम पुरुषानं टाकलेली आहुती त्या हुताशनामध्ये अग्निनारायणामध्ये टाकलेली आहुती ज्याप्रमाणे त्याला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही त्याप्रमाणे आपल्या संपूर्ण चित्तवृत्तीला त्यानं ज्ञानामध्ये किंवा योगामध्ये लावलेले आहे. का सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. का किंवा सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीची दिदली. एखाद्या कुलवान माणसानं आपली मुलगी एखाद्या चांगल्या कुळामध्ये द्यावी. माऊली म्हणतात यापेक्षा पुढचं उदाहरण सांगतो. हे असो हे राहू द्या. ज्याप्रमाणे जैशी लक्ष्मी मुकुंदी स्थिरावली ज्याप्रमाणे लक्ष्मी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली तैशेनी विकलेपणे योग ज्ञानीच या वृत्तिक होणे तो तिजा गुण म्हणे श्रीकृष्णनाथू. ती लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याच्या पायाजवळ स्थिर झाली आणि स्थिरच झाली नाही तर तिनं सांगितलं तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. ते पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. तिनं सांगितलं मी काहीही करायला तयार आहे. भगवान विष्णूनं सांगितलं तू या अन्य लोकांच्या जर बरोबर गेलीस तर तुला माझ्यापेक्षा अधिक सगळ्या गोष्टी मिळतील. माझ्याकडे तुला या सगळ्या गोष्टी मिळतीलच असं नाही. पण तिनं सांगितलं मला काही मिळो अथवा न मिळो मी तुमच्या बरोबरच राहणार तैशेनी विकलेपणे. तशा पद्धतीनं ती लक्ष्मीनं जसं स्वतःला परमात्म्याशी विकून घेतलं त्याप्रमाणे योग ज्ञानीच या वृत्तिक होणे. योग अथवा ज्ञान किंवा योग आणि ज्ञान कसंही घ्या. योग आणि ज्ञानाच्या ठिकाणीच स्वतःला वतनदार करून ठेवणं किंवा आपल्याला जी शक्य साधना आहे हवे भरे आपुलिया ठाके हवे भरे. यामुळं असं म्हणावं लागतं की ज्याला जे शक्य असेल त्या साधनेमध्ये वतनदार होऊन राहणं श्रीकृष्णनाथो म्हणे तो तिजा गुण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना क्रमप्राप्त श्लोकामध्ये आलेला हा तिसरा गुण आहे ज्ञान योग व्यवस्थितीही. आता देहवाच्या चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाली आहे अर्था ते न वंचने जे का. आता दानम या पदाचा विचार करतात. आता यानंतर देह वाचा चित्ते शरीर वाणी आणि मन काया वाचा मनानं यथा संपन्ने वित्ते आपल्याकडं जेवढी कायिक शक्ती असेल जेवढी वाचिक शक्ती असेल जेवढी मानसिक शक्ती असेल या संपूर्ण शक्तीच्या माध्यमातून आणि यथासंपन्ने वित्ते आणि जेवढं काही बाह्य वैभव असेल त्या बाह्य वैभवाच्या माध्यमातून वैरी झाली आहे अर्थात ते जे वंचने का आपला वैरी जरी असला तरी त्याचं दुःख दूर करणं त्याच्या तो दुःखामध्ये असताना संकटामध्ये असताना त्याची प्रतारणा न करता त्याचं दुःख दूर करणं अशा प्रकारचं जे काही वागणं आहे. पुन्हा उदाहरण दिलं पत्र पुष्प छाया फळे मुळे धनंजया वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. माऊली सांगतात ज्याप्रमाणे रस्त्यावरचं एखादं झाड ज्याप्रमाणे आलेल्या वाटसरूला वेगवेगळ्या प्रकारानं ते उपकारक ठरतं. पानाच्या माध्यमातून फुलाच्या माध्यमातून सावलीच्या माध्यमातून फळाच्या माध्यमातून अन्य प्रकारच्या सर्व प्रकारच्या माध्यमातून ते झाड जसं वाटसरूला उपयोगाला पडतं त्याला उपकारक ठरतं. तैशे मनवनी धनवरी विद्यमाने आल्या वसरी श्रांतांचे मनोहारी उपयोगा जाणे. त्याप्रमाणे मनापासून धनापर्यंत म्हणजे अंतरंगातून आणि बाह्यरंगामध्ये जेवढ्या काही आपल्याकडं शक्य आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये अवसारी विद्यमाने आलिया प्रसंग प्राप्त विद्यमान प्रसंगी वर्तमानामध्ये चालू काळामध्ये आपल्यापर्यंत जी वस्तू जी व्यक्ती आली असेल आणि ती श्रांत असेल त्या श्रांत माणसाच्या त्या दुःखी माणसाच्या
मनोहारी उपयोगा जाणे, त्याच्या मनाला आनंद देण्याच्या दृष्टीनं आपल्या जीवनाचा उपयोग करणं, तया नाव जान दान, जे मोक्ष निधानाचे अंजन, हे असो ऐक चिन्ह दमाचे ते. भगवान म्हणतात अर्जुना, त्याला दान असं म्हटलेलं आहे, आणि हे दान म्हणजे मोक्ष निधानाचे अंजन, मोक्षरूपी ठेवा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर अशा प्रकारचं दान म्हणजे तुमच्या डोळ्यामध्ये घातलेलं, बुद्धिरूपी डोळ्यामध्ये घातलेलं एक प्रकारचं अंजन आहे. आणि हे अंजन मोक्ष निधानाचं हे दानरूपी अंजन जर आपण आपल्या डोळ्यामध्ये घातलं, अतिशय सुंदर अशा प्रकारचा विचार आहे आणि सगळा अनुष्ठानाचा विचार आहे. आणि हे जर दान आपण केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल असा याचा अर्थ आहे. हे असो, हे जाऊ दे, दमाचे चिन्हाईक. आता दम नावाचा, दम म्हणून जो श्लोकामध्ये दम हे पद आलंय, दानम दमश्च, त्या दम पदाचा विचार करतात. तरी विषयेंद्रिय मिळणी करुणी घापे वितुटणी, जैसे तोडीजे खडूळ पाणी पारकेया. तरी विषयेंद्रिय मिळणी, विषय आणि इंद्रिय यांच्या मिलनानं, यांचं मिलन म्हणजे विषय आणि इंद्रिय यांचा संग, यांच्या संगाची ताटातूट करणं. ज्याप्रमाणे एखाद्या निवळीच्या बियानं गढूळ पाण्याला स्वच्छ करावं, त्याप्रमाणे विषय आणि इंद्रियाच्या मिलनाची हा ताटातूट करतो. तैसा विषय जातांचा वारा, वाजो निदिजे इंद्रियद्वारा, ये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपे. त्याप्रमाणे विषय जातांचा वारा इंद्रियद्वारा वाजो निदिजे, विषयांचा समुदाय इंद्रियांच्या समुदायामध्ये मिळू देऊ नये. म्हणजे जे काही शब्दादी विषय आहेत ते श्रोत्रादी इंद्रियांच्याकडं, म्हणजे विषय जात म्हणजे विषय समुदाय, जे काही शब्दादी विषय आहेत ते शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांच्याकडं तर येऊ देतच नाही. म्हणजे शब्दादी विषयांना श्रोत्रादी इंद्रियांच्याकडं साक्षात येऊ देत नाही. माऊली म्हणतात तो त्या इंद्रियांना त्या विषयांचा वारा सुद्धा लागू देत नाही. म्हणजे तो किती दक्ष आहे. आणि ये बांधोनी, ये इंद्रिये बांधोनी प्रत्याहारा हाती ओपी, या इंद्रियांना प्रत्याहारा बांधोनी, प्रत्याहारा हाती ओपी, इंद्रिये बांधोनी, इंद्रियांना बांधतो. कशामध्ये? प्रत्याहारामध्ये, म्हणजे नियमनामध्ये बांधतो. विशिष्ट प्रकारच्या नियमनामध्ये इंद्रियांना बांधतो आणि प्रत्याहाराच्या हातामध्ये तो त्यांना देतो, नियमनाच्या हातामध्ये त्यांना बांधून टाकतो. आतुला चित्ताची अंगवरी, सांडोनी प्रवृत्ती पडे परबाहेरी, आगी सुईजे दाही ही द्वारी वैराग्याची. आता एवढं मोठं नियमन केल्यामुळं काय झालं? एवढं त्यानं नियमन केलं. या 2 ओळ्यांच्या मध्ये सांगितलेलं नियमन त्या साधकानं केल्यानंतर आतुला चित्ताचे अंगवरी, म्हणजे अगदी स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन्हीच्याही माध्यमातून त्याची प्रवृत्ती बाहेर पडून गेली. म्हणजे विषयांच्या विषयीची जी प्रवृत्ती होती ती आता बाहेर पळून गेली. मग आता ती प्रवृत्ती बाहेर पळून गेल्यानंतर आता त्यानं वैराग्याचे गाढले याला ढिलं करावं का? नाही. माऊली म्हणतात जरी असं झालं असलं, त्याची प्रवृत्ती विषयांच्या विषयीची त्याची प्रवृत्ती जरी नष्ट झाली असं वाटलं, असं दिसलं, तरी सुद्धा आगी सुईजे दाही ही द्वारी वैराग्याची, 10ही इंद्रियांच्या दारामध्ये वैराग्याचा अग्नी लावून ठेवावा, जेणेकरून शब्दादी विषय त्याच्यामध्ये प्रवेश करणार नाहीत. प्रवेश करता क्षणीच ते जळून जातील. मग काय करतो हा साधना? पुन्हा आणखी वैराग्याची अग्नी लावतो. म्हणजे श्वासोश्वासाहुनी बहुवशे, व्रते आचरे खरपुषे, ओसंतिता रात्री दिवसे, नारा नोक जया. श्वासोश्वासापेक्षा कठीण अशा प्रकारची म्हणजे प्राणायामादी जी व्रत आहेत, योगाची साधना, श्वासोश्वासाहुनी बहुवशे म्हणजे जी योग साधना आहे, अष्टांग योगाच्या माध्यमातून हा काय करतो? इंद्रियांचा म्हणजे मनाचा संयम करण्याचे प्रयत्न करतो. ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रित, 18व्या अध्यायामध्ये विविक्त सेवी लघवाशी या पदावर याचा विचार विस्ताराने आलेला आहे. खरपुषे व्रते आचरे म्हणजे योगापेक्षाही कठीण व्रत. कोणती व्रत? उदाहरणार्थ कृच्छ्र चांद्रायनादी व्रत तो आचरण करतो. वसंतिता आणि अशा प्रकारचे व्रत करत असताना, या व्रतांचं आचरण करत असताना त्याला रात्रंदिवस विश्रांती नाही, अखंड अशा प्रकारचा तो ही व्रत करतो. याचा विचार करताना फार सुंदर पाठीमागे इंद्रियार्थेषु वैराग्यम अनंकार एवच इंद्रियार्थेषु वैराग्य या पदावरही आलेला आहे. पै दमू आईशे म्हणिपे, तो हा जान स्वरूपे, यागार्थी संक्षेपे सांगो ऐक. आता भगवान म्हणतात अर्जुना, दम म्हणून ज्याला म्हटल्या जातं तो त्याचं हे स्वरूप आहे.
या काही ओव्यांच्या मध्ये आता जे काही सांगितलं ते दमाचं स्वरूप आहे. आता यानंतर श्लोकातलं यज्ञ नावाचं पद आहे. यागार तुही संक्षेपे सांगू ऐक. यज्ञार्थ यज्ञ पदाचा अर्थही मी तुला संक्षेपानं सांगणार आहे, ऐक. तरी ब्राह्मण करुणी धुरे स्त्री अधिक पैल मेरे माझारी अधिकारी आपुला लेणी. तरी ब्राह्मण मुख्य करून म्हणजे ब्राह्मण आणि शेवटी स्त्रिया, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि स्त्रिया या सर्वांनी, शेवटी स्त्रिया पहिल्यांदा ब्राह्मण, या सर्वांनीच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आणि स्त्रिया या सर्वांनी त्यांना जे देवता धर्म भजनीय आहे त्यांनी ज्या देवताची सेवा करावी आणि यथागम विधी यजिजे शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे कर्म करावं. अर्थात त्यांना प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या देवतांची उपासना करणं आवश्यक आहे, योग्य आहे, शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे त्या देवताची उपासना आणि यथागम विधी यजिजे म्हणजे त्यांनी स्वतःचं कर्तव्य कर्म विधीपूर्वक करावं. या यज्ञाचा विचार करताना सांगतात जैसा द्विज षटकर्मे करी शूद्रतया ते नमस्कारी की दोहीशी सरोभरी निपजे यागो. ज्याप्रमाणे द्विज ब्राह्मण षटकर्म करी म्हणजे यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह हे जे 6 कर्म ब्राह्मण करतो आणि शूद्र तया ते नमस्कारी, शूद्र त्याला नुसता नमस्कार करतो. तर भगवान माऊली म्हणतात त्या दोघाच्याही बरोबरीनं यज्ञ निर्माण होतो. याचा अर्थ असा आहे त्या दोघांनाही यज्ञाचं सारखंच फळ मिळतं. नुसत्या नमस्कार करणाऱ्याला सुद्धा यज्ञ करणाऱ्याला जे फळ तेच फळ मिळतं. तैसे अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे परी विष फळाशेचे न घापे माझी. तैसे अधिकार पर्यालोचे त्याप्रमाणे आपापल्या अधिकारानुसार ब्राह्मणांच्या पासून स्त्रियांच्या पर्यंत सर्वांनी आपापल्या अधिकारानुसार हे यज्ञ करणे सर्वांचे, सर्वांनी अशा प्रकारचे यज्ञ करावेत, हा यज्ञ करावा. परंतु फळाशेचे विष माझी न घापे, परंतु फलाशेचं विष त्याच्यामध्ये घालायचं नाही. अर्थात केलेल्या कर्मामधून फळाची अपेक्षा ठेवायची नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगस्त्व कर्मणे मुक्त संग समाचर. भगवान नेहमी सांगतात यज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्म बंधनहा तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. संग मुक्त समाचार म्हणजे संग आसक्ती रहित होऊन तू ते कर्म कर. विष फळाशेचे न घापे माझे आणि मी करता ऐसा भावो नेदिजेची देहाचे निद्वारे जावो ना वेदाज्ञेशी तरी ठावो होई जे सोये. आणि मी करता ऐसा भावो देहाचे निद्वारे जावो नेदीची आणि मी या कर्माचा करता आहे. या कर्माच्या फळाची आशा मला नाही. बऱ्याच वेळा कर्माच्या फळाची आशा नसते, मात्र कर्तृत्वाचा मद असतो. बऱ्याच वेळा कर्तृत्वाचा मद असतो आणि ज्याला फळाची आशा आहे त्याला कर्तृत्वाचा मद असतोच. पण ज्याला फळाची आशा नाही त्याला कदाचित कर्तृत्वाचा मद असू शकतो. कर्तृत्वाचा मदही त्या ठिकाणी नसला पाहिजे. देहाची द्वारे जावो नेदीची मी या कर्माचा करता आहे अशा प्रकारचा भाव सुद्धा मनामध्ये येऊ न देता ते कर्म करायचं. मग कोणी असं म्हणेल अशा प्रकारचं जर कर्म करायचं तर करायचंच कशाला कर्म? फळाची आशा नाही, बरं फळ नसलं तर नसलं जाऊ द्या, पण निदान नाव तरी आमचं झालं पाहिजे ना, किमान आमचं नाव तरी असलं पाहिजे कुठं. आता नुसतं नावही नाही, फळही नाही आणि नावही नाही, दोन्ही जर गोष्टी नसतील तर मग ते कर्म करण्यामध्ये अर्थच काय? असं जर कोणी म्हणेल तर माऊली म्हणतात हे असं जरी नसलं तरी वेदाज्ञेशी तरी ठावो होई जे सोये. असं जरी नाही, कर्माच्या फळाची आशा नाही आणि कर्तृत्वाचा कर्तेपणाचा अहंकारही नाही, कर्तेपणा म्हणून तुमची कुठं पाठीही लागणार नाही तुम्ही हे केलं म्हणून, तरी सुद्धा मात्र वेदाज्ञेशी तरी सोये ठावो होई जे. वेदाची आज्ञा म्हणजे केवळ माझ्यासाठीच आहे, मीच त्या वेदाच्या आज्ञेचा विषय आहे, मला माझ्याच आश्रयानं ती आज्ञा वेदाची राहिली पाहिजे. काय कर तीही वेदाचा माथा तुके क्रिया फळेशी उभी टाके पुढा जया. कशाप्रमाणे आचरे म्हणजे सचाराची परी इष्टापुरते करी परी केले पण शरीरी वसो नेदी वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके या माझी काही न ठके आचरता परी हे आम्ही केले की माझे निषिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी. म्हणजे अनहंकार पदाचा विचार या ठिकाणी केलाय. तर वेदाज्ञेशी तरी ठावो सोयी होईजे म्हणजे वेदानं दिलेली आज्ञा तर माझ्यासाठीच आहे असं म्हणून तो कर्म करतो, त्यानं ते करावं, त्याला म्हणतात यज्ञ.
अर्जुना एवं संज्ञू सर्वत्र जाण यज्ञू कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगाती हा. हे अर्जुना, या नावानं एवं संज्ञू अशा प्रकारच्या नावानं जो सांगितलेला आहे तोच यज्ञ आहे असं समज. आणि हा यज्ञ म्हणजे सामान्य गोष्ट नाही, तर हा कैवल्य मार्गीचा अभिज्ञू सांगाती, कैवल्य मार्गीचा मोक्ष मार्गाचा हा सांगाती आहे. निज धर्म हा चोखडा म्हणजे हा मोक्ष मार्गाचा सांगाती आहे, सोबती आहे, वाटाडे आहे. आता चेंडूवे भूमी हानिजे हे नव्हे तो हाता आणिजे की शेती बी खुरीजे परी पिकी लक्ष. आता यानंतर स्वाध्याय पदाचा विचार करतात. आता चेंडूवे भूमी हानिजे, ज्याप्रमाणे चेंडू आपण भूमीवर आपटावा, आदळावा आणि तो चेंडू भूमीवर आदळण्याचा एकच उद्देश तो आपल्या हातावर परत यावा म्हणून हाता आणिजे. किंवा शेती बी खुरीजे परी पिकी लक्ष, शेतामध्ये बीजारोपण करायचं, बीज पेरायचं, पण लक्ष कशावर? पिकावर लक्ष ठेवून शेतामध्ये बीज पेरल्या जावं. ना तरी ठेविले देखावया आदर कीजे दिव्या का शाखा फळे यावया शिंपीजे मूळ. किंवा ठेविले देखावया दिव्या आदर कीजे, आपण ठेवलेली वस्तू आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून ज्याप्रमाणे दिव्याचा आदर करावा. किंवा शाखा आणि फळ प्राप्त होण्यासाठी म्हणजे झाडापासून फळं प्राप्त व्हावीत, त्याच्या फांद्या प्राप्त व्हाव्यात, फुलं प्राप्त व्हावीत, सावली व्हावी, यासाठी त्या मुळाला पाणी घालावं. हे बहु असो वारिसा आपण पे देखावया जैसा पुढती बहु असा उटीजे प्रीती. हे बहु असो हे जास्त राहू द्या. माऊली म्हणतात आपण पे देखावया जैसा आरसा पुढती बहु असा प्रीती उटीजे. आपलं स्वरूप दाखवण्यासाठी म्हणजे आपल्या स्थूल शरीराचं स्वरूप दाखवण्यासाठी. आपलं स्वरूप म्हटल्यावर पुन्हा कोणाचा आणखी गैरसमज व्हायचा की हे स्थूल देहालाच आत्मा म्हणतात की काय म्हणून. तर आपल्या स्थूल शरीराचं स्वरूप दाखवण्यासाठी एखाद्यानं जसा आरसा पुढं करावा आणि तो आरसा स्वच्छ नसला तर त्याला स्वच्छ करण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावेत, पुन्हा पुन्हा तो आरसा स्वच्छ करावा आणि पुन्हा पुन्हा तो आरसा स्वच्छ करून जसा समोर कशासाठी स्वच्छ करावा? आरसा स्वच्छ करण्याचा अभिप्राय नाही, त्याच्यामध्ये तात्पर्य नाही, पण आपलं मुखावलोकन त्याच्यामध्ये करता यावं म्हणून जसा आरसा स्वच्छ करावा तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. त्याप्रमाणे जो वेदशास्त्रानं प्रतिपादन केलेला अशा प्रकारचा परमात्मा, वेदानं ज्याच्या संबंधानं सांगितलेले वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती अशा प्रकारचा जो परमात्मा आहे तो परमात्मा आपल्याला गोचर होण्यासाठी, आपल्याला आत्मत्वानं प्राप्त होण्यासाठी श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे, श्रुतीचा अखंड अभ्यास करावा. ते द्विजांशीचं ब्रह्मसूत्र एरा स्तोत्र का नाम मंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व. कोणी असं म्हणेल की त्या श्रुतीचा तर आम्हाला अधिकार नाही, ते द्विजांशीचं ब्रह्मसूत्र. मग तुम्ही म्हणता श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे, श्रुतीचा जर निरंतर अभ्यास करावा तर मग श्रुतीचा विशिष्ट अधिकार सांगितलेला आहे, त्याला विशिष्ट प्रकारचा काय यज्ञोपवीत संस्कार झाला पाहिजे. ते सर्व संस्कार आमचे झालेले नाहीत, त्यामुळे ते आम्हाला शक्य होणार नाही. माऊली म्हणतात ठीक आहे, द्विजाशीच ब्रह्मसूत्र म्हणजे ज्यांचा अधिकार आहे त्यांनाच ते ब्रह्मसूत्र, ते उपनिषद श्रुतीचा सर्व अभ्यास करण्याचा अधिकार. मग बाकीच्यांना एरा स्तोत्र का नाम मंत्र पवित्र तत्व पावावया आवर्तने, पवित्र तत्व पावावया एरा स्तोत्र का नाममंत्र आवर्तने. त्या पवित्र तत्वाला प्राप्त करून घेण्यासाठी ज्यांना त्या शास्त्राचा अधिकार नाही, घोकाया अक्षर मज नाही अधिकार, अशा लोकांच्यासाठी स्तोत्र का नाममंत्र आणि या माध्यमातून सुद्धा त्यांना ते पवित्र तत्व प्राप्त होऊ शकतं. पार्थागा स्वाध्यायो बोलीजे तो हा म्हणे देवो आता तपशब्दाभिप्रावो ऐक सांगो. बाबा अर्जुना, स्वाध्याय म्हणून ज्याला म्हटलं तो स्वाध्याय ज्याला म्हणतात तो हा आहे. आतापर्यंत सांगितला तो हा म्हणे देवो म्हणे पार्था स्वाध्यायो तो हा बोलीजे. भगवान म्हणतात अर्जुना स्वाध्याय म्हणून ज्याला म्हणतात तो हा आहे. आता तप शब्दाभिप्रायो ऐक सांगू. आता तप शब्दाचा अभिप्राय अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्याय आणि तप आर्जवम दोन पद राहिलेत. तप पदाचा विचार मी तुला सांगतो. तरी दाने सर्वस्व देणे वेचने ते व्यर्थ करणे जैसे फळोने सोये सुकणे औषधीचे जेवी.
तरी दाने सर्वस्व देणे, हा दान पदाचा विचार करतानाही असा विचार आलेला आहे. तरी दाने सर्वस्व देणे, दान देणं म्हणजे काय? सर्वस्व देणे. महाराज सांगत असतात काय? परस्व अपादान स्वत्व निवृत्तीपूर्वकम परस्व अपादानम दानम, म्हणजे स्वत्वाची निवृत्तीपूर्वक दुसऱ्याचं अपादान म्हणजे दुसऱ्याला देणं, म्हणजे स्वत्व न ठेवता. महाराज नेहमी सांगत असतात, कोणीतरी स्वामी महाराजांना बऱ्याच वेळा आग्रह केला, तुम्ही आमच्याकडून काही पैसे घ्या, पैसे घ्या, पैसे घ्या. त्यांनी सांगितलं आम्हाला लागत नाहीत तुमचे पैसे, नको. कधीतरी एके दिवशी असा प्रसंग आला, त्या आश्रमातली काहीतरी अगरबत्ती खडी साखर संपली आणि ते पाहिल्यानंतर स्वामी महाराजांनी त्यांच्या जवळच्या सेवकांना सांगितलं, विद्यार्थ्यांना, की खडी साखर आणा, काही अगरबत्ती आणा. त्यांनी सहजपणे सांगितलं संपली म्हणून. तेव्हा त्या ठिकाणी बसलेल्या त्या श्रीमंत माणसानं सांगितलं की हे आमच्याकडून हे माझे पैसे घ्या. तरी स्वामी महाराज घ्यायला तयार नाहीत. पण शेवटी नाविलाजानं त्या माणसानं पैसे बळच दिले आणि आता मी दिलेत तुम्हाला, आता तुम्हाला काय करायचं तर करा, असं अतिशय म्हणजे मधामध्येच तो माणूस म्हटला. तेव्हा त्यांनी सांगितलं त्या जवळच्या महाराजांना की काडी पेटी आण आणि याला काडी लावून दे. म्हणजे तात्या होते तिथं. हा, आणि तात्यांना सांगितलं की तात्या काडी पेटी आणा, आपल्याला हे पैसे जाळून टाकायचे. तेव्हा तो माणूस म्हणला, त्याने हातामध्ये पैसे घेतले, तो म्हटला अहो मी दिलेत तुम्हाला, ह्याला दान म्हणत नाहीत. परस्व अपादानम, स्वत्व निवृत्तीपूर्वकम परस्व अपादानम. वेचने ते व्यर्थ करणे म्हणजे दिलेल्या दानानंतर आर्तभूताप्रती उत्तम यौजाव्यात्या शक्ती, दान पदाचा विचार करताना सांगितलं. आर्तभूताप्रती उत्तम यौजाव्यात्या शक्ती. एकीकडे दातव्य मिती दानम दियतेनुपकारिणे देशे कालेचे पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम, असा विचार गीतेनं केलाय. मात्र तुकोबाराय सांगतात आर्तभूताप्रती उत्तम यौजाव्यात्या शक्ती, आर्तभूता द्यावे दान खरे पुण्य या नावे. आणि हे सगळं करत असताना परी विष फळाशेचे न घापे माझी, करता ऐसा भावो नेदी देहाचे निद्वारे जाओ. वेचने ते व्यर्थ करणे, फळाशे शिवाय दान देणं, जैसे फळोनी सोये सुकणे, हे उदाहरण दिलेलं या ठिकाणी त्या तप शब्दाचा विचार करताना. जैसे फळोनी सोये सुकणे औषधीचे जीवी, ज्याप्रमाणे जे काही धान्य आहे, जे धान्य स्वतः फलद्रूप होऊन फळ दिल्यानंतर, उदाहरणार्थ बाजरी, ज्वारी, गहू काय जे असेल ते फळ दिल्यानंतर ते काय होतं, स्वतः नष्ट होतं. त्याप्रमाणे दानाची पद्धत. नाना अग्नी, आणखी उदाहरण दिलं, नाना धुपाचा अग्नी प्रवेशो कनकी तुकाचा नाशो, का पितृपक्षू पोषिता रासो चंद्राचा जैसा. अथवा धुपाचा अग्नी प्रवेशो म्हणजे धूप ज्याप्रमाणे अग्नीमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वस्वानं शिल्लक राहत नाही, कनकी तुकाचा नाशो, किंवा शुद्ध करण्यासाठी सोनं जर त्या अग्नीमध्ये टाकलं तर जसा त्याचं वजन कमी व्हावं त्याप्रमाणे, किंवा जैसा पितृपक्षू पोषिता चंद्राचा ऱ्हासू, पितृपक्षामध्ये कृष्ण पक्षामध्ये जसा चंद्राचा ऱ्हास व्हावा, चंद्राच्या कला कमी व्हाव्यात, तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा ते चितप. त्याप्रमाणे स्वरूपाची या प्रसरा लागी स्वरूपाच्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्राण आणि इंद्रियांची, प्राणाची, इंद्रियाची किंबहुना संपूर्ण शरीराची आटणी करणं त्याला तप असं म्हटलेलं आहे. अथवा अनारिशे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी हंशे सुदली चाचू. अथवा या व्यतिरिक्त जर तपाचं काही रूप असेल तर उदाहरण देऊन सांगतात, ज्याप्रमाणे राजहंसानं दुधामध्ये चोच घालावी आणि दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी याचा निवाडा करावा, त्याप्रमाणे तैशे देह जीवाची मिळणी जो उदय जत सुये पाणी तो एक अंतकरणी जाग विजे. त्याप्रमाणे देह जीवाची मिळणी जो उदय जत पाणी सुये, देह आणि आत्मा यांचा जो अन्योन्याध्यास झालेला आहे, त्या अन्योन्याध्यासाला जो विवेक उत्पन्न झाला असता काय करतो, विवेक उदयजत, तो विवेक उत्पन्न झाल्याबरोबर पाणी सुये, तो त्या अन्योन्याध्यासावर पाणी सोडतो, अर्थात तो अन्योन्याध्यास नाहीसा करतो. तो विवेक अंतकरणी जाग विजे, तो विवेक आत्मानात्म विचार अंतकरणामध्ये जागता ठेवणं याला म्हणायचं तप. विचार तपाचे दोन प्रकार गुरुवरे घुले बाबा सांगायचे, एक क्रियारूप तप आणि एक विचाररूप तप. या ओळीमध्ये विचाररूप तप सांगितलं आणि तैसा स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा याच्यामध्ये क्रियारूप तप सांगितलं. पाहता आत्मयाकडे
परी बुद्धीचा पैसू साकडे सनिद्र स्वप्न बुडे जागणे जैसे आत्मयाकडे पाहता बुद्धीचा पैसू साकडे. म्हणजे एकदा त्या आत्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर पूर्वी देहजीवाची मिळणी म्हणजे त्या अन्योन्याध्यासामध्ये जो काही अनात्म पदार्थाचा निश्चय बुद्धीनं केला होता आणि अनात्म पदार्थाचा निश्चय करून बुद्धी जशी सैरावैरा धावत होती ती बुद्धी साकडे. त्या बुद्धीचा संकोच झाला. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे जागृती झाल्यानंतर निद्रेसह स्वप्न नाहीसं व्हावं त्याप्रमाणे. तैसा आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो साचू तपाचा हा निर्वेचू धनुर्धरा. त्याप्रमाणे आत्मपर्यालोचू आत्मविस्तार जो साचू आत्मपर्यालोचू प्रवर्ते जो खरा आत्मविचार प्रवृत्त झाला त्या ठिकाणी प्राप्त झाला तर बुद्धीचा अशा प्रकारे अनात्म पदार्थाच्या विषयी संकोच होतो. आणि हे धनुर्धरा हा तपाचा निर्वेचू. हे अर्जुना हे तपाचं निर्वचन आहे. हे तपाचं कथन आहे. आता बाळाच्या हिती स्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते. आता बाळाच्या हिती स्तन्य. आता ज्याप्रमाणे बाळाच्या हिताविषयी काय स्तनपान बाळाच्या हिताला स्तनपान ज्याप्रमाणे आहे किंवा नानाभूती चैतन्य नाना संपूर्ण भूतमात्राच्या विषयी चैतन्य जसं समान आहे तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते. त्याप्रमाणे संपूर्ण प्राणीमात्राच्या विषयी सौजन्याचा व्यवहार संपूर्ण प्राणीमात्राविषयी अतिशय व्यापक अशा प्रकारची भूमिका आहे. याचा विस्तार करण्याचा अधिकार नक्कीच मला तरी नाही. कारण आर्जव असलं तरच त्या आर्जवाचा विस्तार करावा. आपल्याकडेच नसलं तर विस्तार करण्यामध्ये तरी काय मजा आहे. तैसे प्राणीमात्री सौजन्य आर्जवते. त्याप्रमाणे संपूर्ण प्राणी समुदायाच्या विषयी नुसतं मनुष्य मात्राविषयीच नव्हे तर संपूर्ण प्राणी समुदायाविषयी. आणि याच आर्जवाचा जर विचार करायचा झाला तर 13व्या अध्यायातलं जे अहिंसा पद आहे ते संपूर्ण या आर्जवाचा विचार आहे. काही वावगं नाही. म्हणजे अशा प्रकारचं जे आहे त्याला आर्जव असं म्हणतात. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतीर पैशुनम. आणि जगाच्या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे रहाट नेते अहिंसे रूपजान. आणि जगाची या सुखोद्देशे माऊलींनी अहिंसा पदाचा विचार करताना 86-90 जवळजवळ काहीतरी ओव्या 13व्या अध्यायामध्ये खर्च केल्यात. माऊलींची एक हातोटी त्यांची एक पद्धत आहे. कुठं विस्तार करायचा कुठं संकोच करायचा हे त्यांना माहिती. म्हणजे तिथं एवढ्या मोठ्या ओव्या खर्च केल्या आणि इथं एकाच ओवीमध्ये अहिंसा पद सांगितलं. एकाच ओवीमध्ये अमानित्वम पदाचा विचार करताना बऱ्याचशा ओव्या 13व्या अध्यायामध्ये लिहिल्या. आणि नातीमानिता हे पद जेव्हा पुढे येणार आहे आपल्या याच अध्यायामध्ये त्या नातीमानिता पदाचा विचार करताना एकच ओवी लिहिलेली अतिशय सुंदर. गंगा शंभूच्या माथा जावोनी संकोचली जेवी पार्था तेवी मान्यपणे सर्वथा लाजने जे. एकच ओवी. म्हणजे कुठं विस्तार कुठं संकोच. जगाची या सुखोद्देशे जगाच्या सुखाच्या उद्देशानं शरीर वाणी आणि मन. आपण पाठीमागं ज्या एका पदाचा विचार करताना हा विचार आलेलाच आहे. इथं पाठीमागच आला तो विचार आताच होऊन गेलेला आहे. म्हणजे जगाच्या सुखाच्या उद्देशानं शरीर वाणी आणि मन यांची रहाटणी करणे यांना वाहून घेणे. शरीर वाणी मन यांना काय करायचं जगाच्या सुखाच्या उद्देशानं यांच्याकडून कर्म करून घ्यायचं त्याला म्हणायचं अहिंसा. आता तिक होऊनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे. आता सत्य शब्दाचा पदाचा विचार करताना माऊली बोलतात आता यानंतर जैसे जातीचे मुकुळ तीक होऊनी मवाळ. ज्याप्रमाणे जातीचे मुकुळ मुकुळ म्हणताना कमळ ज्याप्रमाणे जे कमळ आहे ते कमळ तीक होऊनी मवाळ ते अतिशय तीक्ष्ण आहे आणि अतिशय मवाळ आहे. म्हणजे पाण्याचा भेद करण्याच्या बाबतीत ते तीक्ष्ण आहे. जाईची कळी असं म्हणायचं का? बरं. जाईची कळी ज्याप्रमाणे तीक्ष्ण आहे पाण्याचं भेदन करते आणि मवाळ आहे स्पर्श करण्याच्यासाठी काय आहे मऊ आहे. का तेज परिशीतळ शशांकाचे किंवा ज्याप्रमाणे शशांकाचे तेज परिशीतळ चंद्राचंही तेज आणि सूर्याचंही तेज. पण चंद्राचं तेज कसं आहे शीतळ आहे. शेके दाविताचे रोग फेडू आणि जिभे तरी नव्हे कडू ते ओखद नाही मा घडू. उपमा कैंची. माऊली म्हणतात त्याच्या सत्यवादीपणाला मी जर उपमा देऊ गेलं तर दाविताची रोग फेडू शके
आणि जिभे तरी कडू नव्हे, औषध घेऊन रोग जात नाही तर औषध दाखवल्याबरोबर रोग जावा, अशा प्रकारचं. आणि जिभेला ते आता दाविताची रोगू फेडू शके म्हटल्यानंतर पुन्हा जिभेला कडू म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. आता माऊलींना काय अभिप्रेत आहे सांगता येत नाही. आणि शके दाविताची रोग फेडू शके असं एखादं औषध आहे, आणि एखादं औषध असं आहे खाल्ल्याबरोबर रोग घालवतं, औषध घेतल्याबरोबर रोग घालवतं, मात्र काय नाही, कडूही नाही, कडू नाही ते औषध. काही औषधं रोग घालवण्याच्या बाबतीत त्यांचा हातखंड आहे. ते मुतखड्याचं औषध घेटे महाराजांच्याकडे कोणीतरी येतात ते देत असतात. ते म्हटले ते खायचं म्हणजे प्राणांत होण्याची भीती, इतका म्हणजे ते त्याचा कडवटपणा. काही औषधं अशी आहेत रोग घालवण्यामध्ये समर्थ आहे मात्र कडू आहे. तसं हे कडू नाही, म्हणजे एखादं औषध खावं ते कडू नाही, जिभे तरी कडू नव्हे, जिभेला कडू नाही, रोग घालवण्यामध्ये समर्थ आहे असं अशक्य जवळजवळ. आणि काही औषधं तर असे ती दाखवल्याबरोबरच रोग जावा अशा प्रकारच्या औषध जर निर्माणच झालं नाही तर माऊली म्हणतात मग त्या औषधाची उपमा याच्या सत्यवादाला कशी द्यावी. अर्थात ते उपमाही नाही आणि हे जे काही सत्य आहे त्याच्या संबंधानं ती उपमाही देता येत नाही, अशा प्रकारची उपमाही नाही. आणखी काही पुढे विचार आलेला आहे.